ओम श्री सद्गुरवे नमः। गंगा दशहरा निमित्त सुरू झालेल्या ह्या मालिकेत आपले सहर्ष स्वागत। आज आपण गोदावरी नदीबद्दल माहिती ऐकणार आहोत। गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या खालोखाल गोदावरी ही भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची आणि मोठी नदी आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम असून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा करून बंगालच्या उपसागरात ही नदी मिळते। अहिल्या, गंगा, वैतरणा या उपनद्या ब्रह्मगिरीवर उगम पावतात व लगेच त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीस मिळतात। इतका व्यापक आणि मोठा पात्र असल्यामुळे गोदावरीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हणतात। नदीच्या परिसरात अनेक धरणे असून पाणी पिण्याकरता ह्या नदीचा खूप उपयोग होतो। गौतम ऋषींच्या हातून चुकीने घडलेल्या गोवधाचे प्रायश्चित्त म्हणून शंकराच्या इच्छेने अवतरलेल्या गंगेत स्नान करून ऋषींनी पापे धुतली अशी कथा आहे आणि ही अवतरलेली गंगा म्हणजेच गोदावरी असा समज आहे। आणि तिच्या 7 उपनद्या ह्या सप्तऋषींनी आणल्या। यमुना नदी भगवान श्रीकृष्णांच्या तर गोदावरी नदी प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवन घटकांची साक्षीदार ठरली आहे। रामायण काळात प्रभू श्री रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता। प्रवरेकाठी पाषाण युगापासून गोदावरी खोऱ्यात मानवी वस्ती असावी व हडप्पा संस्कृतीला समकालीन अशा संस्कृतीचा उगम या खोऱ्यात झाला असावा असे दैमाबाद येथे झालेल्या उत्खननानंतर इतिहास तज्ज्ञांचे मत झाले। महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त घाटावर कुंभमेळा भरतो व लाखो भाविक इथे स्नान करतात। तर आंध्र प्रदेशात दर 12 वर्षांनी पुष्करम मेळा गोदावरी तीरावर भरतो। कुंभमेळ्याप्रमाणेच या मेळ्याचे स्नान महात्म्य सांगितले जाते। गोदावरी नदीप्रमाणे उद्या देखील आपण एका नदीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका।